राम राम मंडळी, राम राम. परत एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. सकाळी सकाळी उस्मान पाशा मला भेटण्यासाठी माजलगावरून आला होता. मग काय, उस्मान पाशाची बिना पेट्रोलची गाडी घेतली आणि निघालोत मोगरा गावी आपला मित्र सतीश धुमाळला भेटण्यासाठी. रस्त्याने जात असताना उस्मानला आपल्या शेतातील गहू दाखवला. गहू काढण्याचे काम चालू होते. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला मुनी आणि सुनी ऊसाची वाढी खात होत्या. दोघींना पण बाय बाय केलं आणि आलोत खडकी येथील पुलाजवळ. आता येथील रस्त्याबद्दल काय सांगावं, त्याबद्दल न बोललेलंच बरे. एवढा भारी रस्ता तुम्हाला फक्त आमच्याच भागात बघायला भेटेल. 42 नंबरचा नॅशनल हायवे पार करून आलोत मित्राच्या. हे आहे मोगरा फाट्यावरील मित्राचं हॉटेल. आम्ही आलोत म्हणून ऊसाचा रस काढण्यासाठी सतीश भाऊनं लगेच ऊस घासायला घेतले. मग काय, ऊस घासून झाल्यावर सतीश भाऊला म्हणलं, तू थांब, मीच आता रस काढून दाखवतो तुला. पहिल्या ऊसाचा रस काढायला घेतला, तो रसवंतीत घातला, पण तो का अडकन मोडला. मग मी म्हणलं, ह्यो काय आपला धंदा नाही, पण ह्यो धुमाळ काय ऐकतोय का. त्यानं मला दुसरा ऊस दिला. तो म्हणला, आता तुला रस प्यायचा आहे ना, तूच ऊसाचा रस काढ. भावांनो, आपण पण काय हार मानणारे माणसं नाहीत. ते एक म्हणतात ना, प्रयत्नांती वारुळचे कण रगडिता तेलही गळे. मग काय, आपण ऊसाचा रस पण काढला. पण ह्या धुमाळनं एकच ऊस 10 वेळेस त्या रसवंतीमध्ये टाकला आणि त्या ऊसाचा सगळा जीव घेतला. शेवटी भाऊनं ऊसाचा रस काढला आणि मला प्यायला दिला. धुमाळला म्हणलं, तू फ्रीज ठेवलंस, पण फ्रीजमध्ये काय थंडगार ठेवलं का नाही. ते लगेच फ्रीज उघडून बघितलं तर काय, फ्रीजमध्ये लस्सी, थम्सअप, कोकोकोला, स्प्राईट, माझा, स्टिंग सगळे आयटम ठेवले होते. त्यातलीच एक थम्सअपची बॉटल उचलली आणि घेतली पिऊन. भावांनो, तुम्ही तुमच्या मित्राच्या दुकानावर गेल्यावर तुमचा मित्र तुम्हाला खायला प्यायला काय देतो का नाही, कमेंटमध्ये नक्की सांगा. शेवटी घरी जाताना धुमाळ भावानं आपल्यासाठी 10-12 गरमागरम वडापाव पॅक करून दिले. भावांनो, गरमागरम वडापाव खाण्यासाठी मोगरा फाटा येथील आपल्या धुमाळच्या हॉटेलवर अवश्य भेट द्या. जय हिंद, जय भारत.